श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. पण त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिला अजिबात विसरू नका. दिवा हा आपल्याला अंधाराकडनं प्रकाशाकडे नेण्याचं काम करत असतो. ज्यावेळेस आपण आपल्या घरामध्ये रोज सकाळ संध्याकाळ दिवा लावतो त्यावेळेस आपल्या घरातील सर्व ज्या काही वाईट शक्ती, दुःख, दोष, दारिद्र्य असतात तर ते दूर होण्यासाठी मदत होत असते. आणि जर विशिष्ट प्रकारचे दिवे आपण विशिष्ट प्रकारच्या तिथींवरती लावले तर त्याचा खूप चांगला फायदा जो आहे तर तो आपल्याला होत असतो. त्यासाठीच अतिशय प्रभावी असा हा एक उपाय जो आहे तर तो आपल्याला करायचा आहे. आपल्याला हा जो एक दिवा आहे तर तो लावायचा आहे. हा दिवा जर आपण आपल्या घरामध्ये लावला तर शत्रू आपल्यासमोर गुडघे टेकवेल. त्याचबरोबर आपल्या मुलांची सोन्यासारखी प्रगती होईल. आपल्या घरातील दारिद्र्य हे नष्ट होईल. असा हा प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे. हा उपाय कसा करायचा, कोणत्या वेळेमध्ये करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा. बघा, शनिवार 21 जुलै या दिवशी आलेली आहे योगिनी एकादशी. त्यानंतर 6 जुलै वार रविवार या दिवशी आलेली आहे आषाढी एकादशी, ज्याला आपण देवशयनी एकादशी म्हणतो. आणि त्याचबरोबर 10 जुलै वार गुरुवार या दिवशी आलेला आहे गुरुपौर्णिमा. तर आपल्याला ह्या 3 दिवसांपैकी कोणत्याही एका दिवशी तुम्ही हा जो दिवा आहे तर तो लावू शकता. हे जे तिन्ही दिवस आहेत ना, या दिवशी पृथ्वी तलावरची जी ऊर्जा आहे तर ती रोजच्या तुलनेमध्ये सहस्रपटीने कार्यरत असते. आणि एकादशीला त्याचबरोबर गुरुपौर्णिमेला आपण भगवान विष्णूंचीच उपासना करत असतो. त्यामुळेच भगवान विष्णूंना, देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आपल्याला हा जो दिवा आहे तर तो लावायचा आहे. पौर्णिमा ही तिथी देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूंसाठी समर्पित असते. त्यामुळे गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही हा दिवा लावला किंवा एकादशीच्या दिवशी, आषाढी एकादशी ज्याला आपण देवशयनी एकादशी म्हणतो, त्या दिवशी जरी तुम्ही हा दिवा लावला तरीही चालेल. अगदी साधा सोपा हा उपाय तुम्हाला करायचा आहे. याला तुम्ही सेवा देखील म्हणू शकता. तुमच्या ज्या काही अनेक अडचणी असतील तर त्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. आता बघा, या दिवसांमध्ये अजून काही छोटे छोटे उपाय तुम्हाला करायचे आहेत. त्यामध्ये तुम्ही या दिवशी पिंपळाच्या झाडाला नक्कीच जल अर्पण करावं, कारण या दिवशी पिंपळाच्या झाडाची सेवा केल्यामुळे आपल्या घरातील सर्व जो काही पितृदोष आहे तर तो दूर होण्यासाठी मदत होत असते. आपल्या उंबरट्यावरती हळदीचं लेपन हे नक्की द्यावं, यामुळे वाईट शक्ती आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही. उंबरट्याच्या वरती तुम्हाला आंब्याच्या पानांचं जे तोरण असतं तर ते बांधायचं असतं. यामुळे जे काही दोष आहे आपल्या घराला तर ते सर्व दूर होत असतात आणि देवी लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते. त्याचबरोबर या दिवशी मुंग्यांना तुम्हाला थोडीशी साखर खाण्यासाठी टाकायची असते. आणि त्याचबरोबर आपल्या आजूबाजूला जर कुठे विहीर, नदी, तलाव असेल तर तिथे माशांना खाण्यासाठी तुम्ही पनीरचे छोटे छोटे तुकडे टाकू शकतात किंवा गव्हाच्या पिठाचे गोळे तयार करून सुद्धा ते टाकू शकतात. अशा या छोट्या छोट्या उपायांनी देखील आपल्या घरातील सर्व वास्तुदोष, पितृदोष हे दूर होण्यासाठी मदत होत असते. आणि हे उपाय ज्यावेळेस आपण करायला सुरुवात करतो त्यावेळेसच आपल्याला त्याचे अनुभव हे येत असतात. आता दिवा बघा, दिवा आपण अनेक प्रकारच्या देवी देवतांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे दिवे हे समर्पित करत असतो. त्यामध्ये देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आपण मोहरीच्या तेलासोबतच आपण तुपाचा दिवा सुद्धा आपण लावत असतो. तिळाच्या तेलाचा दिवा सुद्धा आपण देवी लक्ष्मीसाठी लावत असतो. त्याचबरोबर शनिदेवांसाठी आपण मोहरीच्या तेलाचा दिवा लावतो. हनुमंतरायांसाठी आपण चमेलीच्या तेलाचा दिवा लावतो. असे वेगवेगळ्या प्रकारचे दिवे हे वेगवेगळ्या प्रकारच्या देवी देवतांना समर्पित केले जातात. आणि ज्यावेळेस आपण हे दिवे त्यांच्यासाठी समर्पित करतो तर त्या देवी देवतांची विशिष्ट कृपा ही आपल्यावरती होत असते आणि आपल्या मनातील ज्या काही इच्छा आहेत तर त्या पूर्ण होत असतात. आता एखादा शत्रू आहे जो तुमचा ओळखीचा असेल किंवा अनोळखी असेल, पण तो शत्रू तुम्हाला खूप त्रास देत असेल आणि त्यामुळे तुमच्या घरामध्ये सतत अडचणी, अडथळे येत असेल, लोकांची नजर तुमच्या घराला लागलेली असेल,
खूप काहीतरी चांगलं चालू असतं आणि अचानकच एखादी वाईट बातमी येते, व्यापारात व्यवसाय खूप चांगला चालू आहे, अचानकच त्यामध्ये लॉस होत असेल, घरामध्ये सतत दुःख दारिद्र्य येत असेल, एखादी कोर्टची केस तुमच्यावरती चालू असेल, घरामध्ये पैसा येतच नसेल, आलेला पैसा टिकत नसेल, महिन्याला आपण लाख लाख रुपये पगार कमवतो पण तरीही तो पगार आपल्याकडे शेवटपर्यंत टिकतच नसेल, मुलांची प्रगती ही होतच नसेल, खूप अडचण येतात त्या मुलांच्या शिक्षणामध्ये, नोकरीमध्ये, त्याचबरोबर आपल्याही नोकरीमध्ये प्रमोशनमध्ये आपल्याला काही अडचण येत असेल, आपल्या जीवनातील दारिद्र्य जर संपत नसेल तर त्यासाठी आपल्याला हा जो दिवा आहे तर तो लावायचा आहे. अगदी साधा सोपा दिवा आहे. आता ह्या दिव्याने मी तुम्हाला म्हणणार नाही की तुमच्याकडे लाख लाख रुपये येतील, पण यामुळे काय होईल, एक प्रकारची शांतता, एक प्रकारचं समाधान हे तुमच्या मनाला नक्कीच मिळेल. तर आता काय करायचं आहे, घरामध्ये लक्ष्मीला स्थिर ठेवण्यासाठी तुम्ही हा दिवा जो आहे तर तो लावू शकता. अगदी आपल्या घरामध्ये सतत भांडण, कटकट, वादविवाद होत असेल तर त्यासाठी तुम्ही हा दिवा जो आहे तर तो लावायचा आहे. एखाद्याकडे खूप पैसा असतो पण त्याच्या घरामध्ये जर सतत भांडण, कटकट होत असेल तर त्या पैशाचा काही फायदा असतो का, तर अजिबात नाही. त्यामुळे एक वेळेस आपल्याकडे पैसा कमी असला तरी चालेल पण घराला कोणाची नजर लागायला नको किंवा मग घरामध्ये कोणत्या प्रकारचे दुःख नको, संकट नको, घरात शांती असावी, यासाठी आपल्याला हे उपाय करायचे असतात. घराची, पतीची, मुलांची, आपली स्वतःची, कुटुंबाची भरभरून प्रगती व्हावी यासाठी आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. आता यात जे 3 दिवस तुम्हाला सांगितलेले आहे, या 3 दिवसांपैकी कोणत्याही एका दिवशी तुम्ही हा दिवा लावू शकता. तुम्हाला वाटलं की आपल्याला 3 दिवस हा दिवा लावायचा आहे तर लावू शकता, काहीच अडचण नाही. फक्त सुतक पिरियड्स नसावं याची काळजी घ्या. एक छान दिवा घ्यायचा आहे, कोणताही घेऊ शकता, मातीची पंती घ्या किंवा मग इतर कोणत्याही धातूचा घेतला तरीही चालेल. दिवा स्वच्छ असावा, कुठेही तुटलेला, फुटलेला, खराब झालेला नसावा. त्यानंतर तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे. त्या प्लेटच्या मध्ये तुम्हाला थोडेसे तांदूळ ठेवायचे आहे. त्या तांदळावरती तुम्हाला हा जो दिवा आहे तर तो ठेवायचा आहे आणि तुम्हाला 3 वाती ज्या असतात कापसाच्या, तर त्या 3 वातींची एकत्र एक वात तुम्हाला तयार करायची आहे आणि तुम्हाला त्या दिव्यामध्ये ती टाकायची आहे, म्हणजेच घालायची आहे. त्या दिव्यामध्ये तुम्हाला तिळाचं तेल जे असतं तर ते घालायचं आहे. त्यानंतर दिवा प्रज्वलित करायचा आहे. त्यामध्ये थोडीशी हळद आणि एक लवंग तुम्हाला टाकायची आहे. शक्य असेल तुम्हाला तर तूप घालण्याचा प्रयत्न करा, जे शुद्ध गाईचं तूप असतं तर ते. त्यामुळे देवी लक्ष्मी ही खूप प्रसन्न होते. पण नाहीच आपल्याकडे तिळाचं तेल किंवा तूप, तर जे कोणतं पूजेसाठी तुम्ही तेल वापरत असाल तर ते तेल त्यामध्ये तुम्हाला घालायचं आहे. दिवा व्यवस्थितपणे प्रज्वलित करून घ्यायचा आहे. दिवाला हळदी कुंकू अक्षता 4ही बाजूनी अर्पण करायचे आहे. हा दिवा तुम्हाला तुमच्या देवघरासमोर ठेवायचा आहे. सकाळी तुम्ही दिवा हा 10 वाजायच्या अगोदर लावायचा आहे. सकाळी लावायला तुम्हाला जमत नसेल तर संध्याकाळी तुम्ही 5 नंतर हा दिवा रात्री 9 वाजेपर्यंत कधीही लावू शकता. त्यानंतर त्या दिव्यासमोर बसून तुम्हाला एका स्तोत्राचं पठण करायचं आहे. त्यामध्ये पहिलं स्तोत्र जे आहे ते म्हणजे कमला स्तोत्रमचं पठण करायचं आहे आणि एकदा तुम्हाला भगवान विष्णूंच्या व्यंकटेश स्तोत्रमचं पठण करायचं आहे. ह्या 2 स्तोत्रांचं पठण करायचं आहे. दोन्ही स्तोत्र जे आहेत तर ते तुम्हाला गुगलवरती किंवा यूट्यूबवरती मिळून जातील. तुम्ही तिथे बघून हे स्तोत्र म्हणू शकता. तुम्हाला वाचता येत नसेल तर तुम्ही फक्त गुगलवरती, यूट्यूबवरती लावून द्या. तुम्ही ऐकलं देवघरासमोर बसून तरी चालेल. त्यानंतर तुमच्या ज्या काही अनेक समस्या असतील तर त्या तुम्हाला तिथे व्यक्त करायच्या आहे. दिवा शांत झाल्यावरती दिव्यातील सर्व साहित्य हे निर्मल्यामध्ये टाकून द्यायचं आहे. तांदूळ जे आहेत तर ते पक्ष्यांना खाऊ घालायचं. दिवा स्वच्छ करून परत घरामध्ये तुम्ही यूज करू शकता. असा हा दिवा तुम्हाला लावायचा आहे. सुतक, पिरियड्स, विटाळ वगैरे असेल तर दिवा लावू नका. अशा पद्धतीने हा अगदी साधा सोपा दिवा तुम्ही लावून बघा. तुम्हाला नक्कीच त्याचा अनुभव येईल. घरातील सर्व दुःख, दारिद्र्य, दोष, अडचणी दूर होतील. चाललेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओत. श्री स्वामी समर्थ.